अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, अनुभवी व तज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ, शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन, शास्त्रीय नृत्य, योगशास्त्र, विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा, शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी, अद्ययावत व प्रशस्त खेळाचं मैदान, आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्था, संपूर्ण वायफाय कॅम्पस, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित NCERT पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम, कोडिंग आणि संगणकीय कौशल्य, डिजिटल क्लासरूम, लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग. आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल, अप्रतिम नगर, सापळेबाग, जानवली, कणकवली. मोबाईल 940492 1648 आणि 7841 83 18 96. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब हे 2 दिवस या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दौरा करतायत. मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की जे काही आज सावंतवाडी तालुक्यात गेल्या महिन्याभरात जी कामं झालेली आहेत, अनेक तक्रारी त्या कामांवरती येत आहेत. जी रस्त्यांची कामं आहेत, विकास कामं होतात, अनेक ग्रामस्थांनी बंद पाडलेली आहेत, तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी बंद पाडलेली आहेत आणि खऱ्या अर्थानं बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी ह्या सर्व प्रकाराची खऱ्या अर्थानं दखल घेत चौकशी केली पाहिजे. हे कामं निकृष्ट दर्जाचे होत आहेत का, संबंधित अधिकारी काय करतायत, कशा तऱ्हेने, कारण हे सगळे रस्ते होत असताना जे रस्ते 3-4 वर्ष टिकले पाहिजेत ते अवघ्या 3-4 महिन्यात खड्डे पडायला सुरुवात होतात. म्हणजे आज मे महिन्यात झालेले रस्ते ऑगस्ट मध्ये खड्डे पडून पुन्हा उखरले जातात, असा प्रकार होतो. आणि त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीने सिंधुदुर्गाच्या विकासासाठी असेल हे खातं महत्वाचं खातं मिळालेलं आहे आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री म्हणून असं खातं मिळाल्यानंतर ह्या सिंधुदुर्गाला फायदा व्हावा अशी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझी विनंती त्यांना आहे की जी विकास कामं होत आहेत ती अशी दर्जेदार व्हावीत आणि ती 3-4 वर्ष टिकावीत कमीत कमी का. कारण अनेक रस्ते होताना दिसत आहेत. म्हणजे प्रशासनाकडे गेलं की अधिकारी सांगतात एकतर 15 मे नंतर कामं करू शकत नाही डांबरीकरणाची, आणि हीच कामं अक्षरशः गेली 6-6 महिने वर्क ऑर्डर होती, ती कामं 15 मे नंतर चालू झालेली आहे. ठेकेदारांचा मनमानी कारभार चालू आहे. मला आली काही 8-10 दिवसापूर्वी एक धाकोऱ्यातला प्रकार होता. हॉटमिक्सचं काम चालू होतं आणि तिथे डंपर ब्रेकडाऊन झाला. संध्याकाळी 5 वाजता पोहोचला होता, ब्रेकडाऊन पडला. दुसऱ्या दिवशी 10 वाजता दुरुस्त झाला. तेच मटेरियल वापरण्यात ठेकेदार वापरत होता, परंतु तिथले सरपंच असतील, तिथले ग्रामपंचायत सदस्य असतील आमचे, त्यांनी ते काम बंद पाडलं. मग ते काम मटेरियल रिटर्न पाठवण्यात आलं, परंतु ठेकेदारावर कुठची कारवाई झाली नाही. अशी जर लबाडी चोरी करत असेल ठेकेदार तर तात्काळ त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, म्हणजे दुसरा ठेकेदार हिंमत करणार नाही. असं कार्य मला वाटतं एक चव्हाण साहेबांकडून व्हावं. कारण गेली काही दिवस, काही वर्ष, म्हणजे 15 वर्ष काही लोकप्रतिनिधी नुसते सांगत आलेत कारवाई होणार, ठेकेदार कारवाई होणार, कारवाई कुठची झाली नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक तडफदार खात्याचा मंत्री म्हणून, एक तडफदार नेतृत्व म्हणून त्यांनी ही धडाडीचं कार्य अशा तऱ्हेने चांगलं कार्य, विकासात्मक कार्याला हातभार लावत असताना एक आपली कामगिरी उंचवण्यासाठी म्हणून असेल, जे चुकीचं कार्य करतील, जे चुकीचं कामं करतील त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी अशी आपल्या माध्यमातून त्यांना एक विनंती आहे. आणि मला खात्री आहे की ते करतील. आणि या सावंतवाडीची जी विकास कामं आहे, जी विकास कामं पावसाळ्यापूर्वी चालू झालेली आहेत, 15 मे नंतर चालू झालेली आहेत, त्या कामांना तात्काळ पेमेंट देऊ नये अशी दुसरी एक कळकळीची विनंती आहे. त्यांना पेमेंट्स हे पावसाळ्यानंतर, म्हणजे रस्ते खरोखर ते टिकले, खड्डे जर पडले नाही तर त्यांची पेमेंट द्यावी, अन्यथा त्यांच्या पेमेंट न देता त्यांच्यावर ब्लॅकलिस्टेड कारवाई करण्यात यावी अशी सुद्धा त्यांच्याकडे मागणी आहे.
आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.